Hello everybody. Today we shall see the types of salt. ठीक है, तर पहिल्यांदा आपण पाहूया salt of strong acid and strong base. Salt of strong acid and strong base हे आपल्याला पाहिजे. For example, NaCl. Sodium chloride is a salt of strong acid HCl and strong base NaOH. So NaCl solution, salt of NaCl solution is a neutral in nature. ते आपल्याला कसं आहे ते एक्सप्लेन करायचं आहे. सोडियम क्लोराइड इज न्यूट्रल इन नेचर एक्सप्लेन म्हणून असा एक मार्क्ससाठी क्वेश्चन विचारतील आपल्याला. तर काय काय त्यामध्ये द्यायला पाहिजे बघा. अगोदर सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. NaCl हा एक एक्झाम्पल आहे. सो इट रिॲक्ट्स विथ वॉटर, दॅट इज अ हायड्रोलायसिस विथ हायड्रोलायसिस. सो इट गिव्स स्ट्रॉंग ऍसिड HCl, स्ट्रॉंग ऍसिड HCl अँड स्ट्रॉंग बेस NaOH. स्ट्रॉंग बेस NaOH. हे स्ट्रॉंग ऍसिड आहे, हे स्ट्रॉंग बेस आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस आहे. तर आपल्याला या ठिकाणी NaCl वरती NaCl जे आहे ती न्यूट्रल नेचर आहे, त्यावरती लिटमसचं काहीच ऍक्शन होत नाही, आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर कसं होणार, ह्या इक्विलिब्रियम रिॲक्शन आपण दिलेले आहे. सोडियम क्लोराइड रिॲक्ट विथ वॉटर, सो इट गिव्स HCl स्ट्रॉंग ऍसिड आहे, NaOH स्ट्रॉंग बेस आहे, हा लिक्विड आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ह्या इक्विलिब्रियम रिॲक्शन मध्ये जे स्ट्रॉंग सॉल्ट ऑलमोस्ट डिसोसिएट्स कम्प्लिटली, जे सॉल्ट असतं त्याचं डिसोसिएशन कम्प्लीट झालं असतं, लक्षात द्या. आणि या ठिकाणी राईट साईडला जे स्ट्रॉंग ऍसिड, जे स्ट्रॉंग ऍसिड असेल अथवा बेस असेल त्याचं डिसोसिएशन कम्प्लीट दाखवायचं, लक्षात. आता या ठिकाणी दोन्ही पण स्ट्रॉंग आहेत, तर दोघांचं पण डिसोसिएशन दाखवायचं. म्हणजे या ठिकाणी अकॉर्डिंग टू ह्याचं आयनिक फॉर्म लिहायचं. आयनिक फॉर्म ऑफ दिस इक्वेशन कसं लिहिणार, लक्षात ठेवा. आपण हे Na पॉझिटिव्ह, aqueous plus Cl minus aqueous plus H2O gives here, ह्याचं आयनायझेशन करायचं. H plus aqueous plus Cl minus aqueous, so plus Na plus aqueous plus OH minus. तर हे आयनिक फॉर्म लिहिलं, वरच्या रिॲक्शनचं आयनिक फॉर्म. ह्या सॉल्टचं आयनायझेशन कम्प्लीट असतं आणि या ठिकाणी जे स्ट्रॉंग असेल त्याचं आयनायझेशन, हे दोन्ही पण स्ट्रॉंग आहेत, तर दोघांचं आपण आयनायझेशन दाखवलं या ठिकाणी, लक्षात. नाउ कॅन्सलिंग द कॉमन आयन्स, लक्षात ठेवा, फ्रॉम बोथ साइड. Na पॉझिटिव्ह गेले, Cl मायनस या ठिकाणी गेले. मग राहिलं काय पहा, हा H2O लिक्विड आहे, या ठिकाणी हा H प्लस एक राहिला ॲक्वियस प्लस हा OH मायनस. तर सोल्युशन, या फायनल सोल्युशन मध्ये इक्वल नंबर ऑफ H प्लस इक्वल नंबर ऑफ OH मायनस आहे, इक्वल नंबर ऑफ H प्लस अँड OH मायनस आहे. यासाठी हा जो NaClचं सोल्युशन आहे तो न्यूट्रल आहे, लक्षात ठेवा. जेवढे H प्लस आणि OH मायनस असतील, जर का प्लस आणि मायनस इक्वल असेल तर ते न्यूट्रल असेल, लक्षात ठेवा. म्हणजे सॉल्टचं जे सोल्युशन आहे, ॲक्वियस सोल्युशन ऑफ सॉल्ट जे आहे ती न्यूट्रल इन नेचर आहे. बिकॉज सो इट कंटेन इक्वल नंबर ऑफ H प्लस अँड OH मायनस. इक्वल नंबर ऑफ H प्लस आणि इक्वल नंबर ऑफ OH मायनस आहे. हे दोन्ही इक्वल असेल तर या ठिकाणी हा सॉल्ट असेल तो न्यूट्रल होईल, लक्षात ठेवा. सोडियम क्लोराइड इज न्यूट्रल इन नेचर, कारण का ह्या सोडियम क्लोराइडवरती लिटमसचं काहीच ऍक्शन होत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याचा आपण या ठिकाणी इक्विलिब्रियम रिॲक्शन लिहिलं. NaCl प्लस H2O gives HCl प्लस NaOH. सोडियम क्लोराइड इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. मग सॉल्टचं आयनायझेशन कम्प्लीट केलं. वॉटर हा वीक आहे, त्याचं आयनायझेशन होत नाही, थोडं होतं पण ते दाखवायचं नाही. ज्याचं कम्प्लीट होतं त्याचं दाखवायचं असतं, लक्षात. HCl हा स्ट्रॉंग आहे, त्याचं आयनायझेशन दाखवलं आपण या ठिकाणी. NaOH हा स्ट्रॉंग आहे, त्याचं सुद्धा आयनायझेशन आपण या ठिकाणी दाखवलं, लक्षात. मग काय करायचं, कॅन्सलिंग कॉमन आयन करायचं. वी गेट H2O इथं राहिलं, Na प्लस गेलं, Na प्लस, Cl मायनस पण गेले, H2O इथं राहिलं, H प्लस राहिलं आणि इथं OH मायनस. सोल्युशन कंटेन इक्वल नंबर ऑफ H प्लस अँड OH मायनस. म्हणजेच काय, सोल्युशन कंटेन H प्लस म्हणजे काय, H3O प्लस आणि OH मायनस. इक्वल नंबर ऑफ H प्लस आणि OH मायनस आहेत. सो NaCl इज अ न्यूट्रल इन नेचर, लक्षात ठेवा. आणखीन एक आपण या ठिकाणी दुसरा सॉल्ट पाहायचा आहे. आपण काय पाहिलं, स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस पाहिलं. आता दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. कॉपर सल्फेट आहे, तो सॉल्ट कशाचा आहे पहा, तो स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस आहे, लक्षात ठेवा. स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस, स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. कॉपर सल्फेट CuSO4 आहे, लक्षात ठेवा. CuSO4 इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस आहे. तर याचं हायड्रोलायसिस रिॲक्शन अगोदर दाखवायचं. हायड्रोलायसिस रिॲक्शन दाखवूया. मग आपल्याला काय या ठिकाणी SO4 आहे म्हणजे काय, H2SO4 तयार होणार, लक्षात ठेवा. स्ट्रॉंग ऍसिड हा H2SO4 हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. आणि वीक बेस कॉपर आहे म्हणजे काय, कॉपर हायड्रॉक्साईड तयार होईल, COH ट्वाइस. हा वीक बेस आहे, लक्षात ठेवा. हा वीक बेस आहे.
copper sulfate is a salt of strong acid and a weak base. According to ionic theory, ionic form of this reaction कसं लिहायचं, जे सॉल्ट आहे त्याचं आयनायझेशन कंप्लीट दाखवायचं आणि जे या ठिकाणी हे सॉल्टचं आयनायझेशन कंप्लीट आणि दोघांच्या मध्ये जे स्ट्रॉंग असेल त्याचं कंप्लीट आयनायझेशन दाखवायचं. हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, हा कॉपर हायड्रॉक्साइड, हा COH आहे तो वीक आहे, त्याचं दाखवायचं नाही, लक्षात ठेवा. मग याचा आयनिक फॉर्म पहा. या ठिकाणी रिएक्शनला बॅलन्स करायचं आहे. इथं 2 हायड्रोजन आहेत आणि इथं 2 हायड्रोजन 4 हायड्रोजन आहेत, बरोबर. मग आपल्याला इथं 4 हायड्रोजन बॅलन्स करायला पाहिजे. मग हे 4 झाले, 4 हायड्रोजन बॅलन्स झाले. ऑक्सिजन 2 आहेत या ठिकाणी, हे ऑक्सिजन 2 आहेत, हायड्रोजन इथं 2 आहेत आणि इथं 2 हायड्रोजन 4 झाले, लक्षात ठेवा. हे SO4 तर आहेच या ठिकाणी, ठीक आहे. नाउ आयनिक फॉर्म ऑफ दिस रिएक्शन Cu++ plus SO4 minus, so give plus H2O twice liquid aqueous, here aqueous, ठीक आहे. देन या ठिकाणी H2SO4 चं आयनायझेशन कसं येणार, 2H+, हे हायड्रोजन 2 आहेत ना, तर 2H+ आणि ते aqueous plus SO4 minus aqueous प्लस हे COH ट्वाइस आहे कसं लिहायचं, कारण हा वीक आहे, त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन असतं, यासाठी ॲसिडिटी त्याला दाखवायचं, लक्षात ठेवा. नाउ कॅन्सलिंग द कॉमन आयन्स फ्रॉम बोथ साइड, SO4 कॅन्सल फ्रॉम बोथ साइड, सो वी गेट काय, Cu++ ट्वाइस वॉटर मॉलिक्यूल, सो गिव्स हियर 2H+ प्लस COH ट्वाइस, हे राहिले, लक्षात ठेवा. तर काय सांगायचं या ठिकाणी, कटायन्स ऑफ सॉल्ट, हे Cu+ आहे, कटायन्स आहेत कुणाचे, ऑफ सॉल्ट, रिॲक्ट विथ वॉटर gives excess of H+ ion. The solution contain excess of H+ ion. जर का सोल्युशन मध्ये excess of H+ ion राहत असतील तर जे सॉल्ट आहे तो ऍसिडिक इन नेचर आहे, लक्षात ठेवा. कटायन्स ऑफ द सॉल्ट रिॲक्ट विथ वॉटर प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ H+ ion. सो म्हणजेच काय, या ठिकाणी हायड्रोजन आयन म्हणजेच काय, हायड्रोनियम आयन आहे तो, लक्षात ठेवा. हा ग्रेटर आहे दॅन हायड्रॉक्सिल आयन. यापेक्षा ह्याचं आयनायझेशन झालंच नाही या ठिकाणी, हे नाहीच आपल्याला, ह्याचं आयन मिळालंच नाही या ठिकाणी. हे H+ जास्त आहे म्हणजे हायड्रोनियम आयन जास्त आहे दॅन OH. सो द कॉपर सल्फेट सोल्युशन इज ऍसिडिक इन नेचर बिकॉज कटायन्स ऑफ द CSO4 combines with water gives large number of H+. So that's why it is ऍसिडिक इन नेचर. याप्रमाणे एक्सप्लेन करायचं असतं, लक्षात ठेवा. हे कशाचं होतं, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस, लक्षात ठेवा. आता आपण दुसरं एक सॉल्ट पाहूया, वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पाहूया. आता वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस पाहूया. वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस, सोडियम ऍसिटेट फॉर एक्झाम्पल काय त्याचं घ्यायचं, सोडियम ऍसिटेट घेऊया. सोडियम ऍसिटेट, वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस घेऊया. सोडियम ऍसिटेट फॉर्म्युला काय, सोडियम ऍसिडचा CH3COO, CH3COO, सोडियम ऍसिटेट प्लस वॉटर मॉलिक्यूल घ्यायचं इथं. आयनिक रिएक्शन ऑफ सोडियम ऍसिटेट. सोडियम ऍसिटेट कशाचं सॉल्ट आहे, वीक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस NaOH. हा Na म्हणजे काय येणार, NaOH येणार, लक्षात ठेवा. आणि इथं ऍसिटिक ऍसिड, ह्या 2 हायड्रोजन आहेत, यामध्ये एक हायड्रोजन ऑक्सिजन अटॅच करा, काय होईल, CH3COOH. हा वीक ऍसिड आहे, लक्षात ठेवा. ऍसिटिक ऍसिड इज अ वीक ऍसिड. मग हा एक ऑक्सिजन राहिला आणि एक हायड्रोजन राहिला, तो सोडियमला दिला, या ठिकाणी काय राहिलं, मग हा NaOH. हा स्ट्रॉंग बेस. So sodium acetate is a salt of weak acid and strong base, लक्षात ठेवा. Now ionic form of this reaction, हे रिएक्शनचं आयनिक फॉर्म काढायचं, पुन्हा कसं काय करायचं, त्या सॉल्टचं आयनायझेशन कंप्लीट दाखवायचं. या वीक ऍसिड आहे, हा वीकली ऍसिडिक आहे, त्याचं आयनायझेशन दाखवता येत नाही. आणि या ठिकाणी NaOH हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, स्ट्रॉंग बेस आहे, यासाठी त्याचं कंप्लीट आयनायझेशन दाखवायचं. हे वीक आहे यासाठी दाखवायचं नाही, लक्षात ठेवा. नाउ आयनिक फॉर्म ऑफ दिस रिएक्शन CH3COO निगेटिव्ह प्लस Na पॉझिटिव्ह, सगळ्यांना ॲक्विस लिहा इथं, प्लस हा H2O लिक्विड गिव्स, Ca हा वीक आहे, ॲज इट इज राहणार, लक्षात ठेवा. हा आणि ह्या NaOHचं मात्र डिसोसिएशन दाखवायचं कंप्लीट, कारण हा स्ट्रॉंग आहे, त्याचं डिसोसिएशन कंप्लीट होतं, लक्षात ठेवा. मग काय देणार, हा Na पॉझिटिव्ह प्लस OH मायनस. मग काय करायचं असं सांगा बघू, कॅन्सलिंग. करेक्ट, काय करायचं, कॅन्सलिंग द कॉमन आयन फ्रॉम बोथ साइड. हा सोडियम प्लस Na पॉझिटिव्ह गेलं, लक्षात ठेवा. मग राहिलं काय, हा CH3COO मायनस, हा हे ॲक्वियस ऍसिडिक आयन आहे, प्लस हा H2O लिक्विड आहे. सो गिव्स हिअर ऍसिटिक ऍसिड, वीक ऍसिड आहे, CH3COOH प्लस या ठिकाणी काय राहिलं, OH मायनस राहिलं, लक्षात ठेवा. OH मायनस राहिले. सो अनायन्स ऑफ द सॉल्ट, काय हा OH,
anion आहे negative. Anions of the salt reacts with water molecule. Anions of salt reacts with water, gives large number of hydroxyl ion, large number of OH minus ion. So that's why here sodium acetate is a बेसिक इन नेचर. सोडियम ऍसिड हा बेसिक इन नेचर का आहे, कारण अनायन्स ऑफ द सॉल्ट ऍसिटेट आयन हे वॉटरशी कंबाईन होतात आणि या ठिकाणी लार्ज नंबर ऑफ OH मायनस तयार करतात. जर का सोल्युशन मध्ये OH मायनस असतील तर ते कुठलं सोल्युशन असतं, बेसिक इन नेचर. मग हा सॉल्टचं जो सोल्युशन आहे, सोडियम ऍसिडचं जे सोल्युशन आहे तो बेसिक इन नेचर आहे, लक्षात ठेवा. कारण त्याचे अनायन्स जे आहेत ते वॉटरशी कंबाईन झाले आणि लार्ज नंबर ऑफ OH मायनस तयार केले. दॅट्स वाय सोडियम ऍसिटेट इज अ बेसिक इन नेचर. हा एक्सप्लेन केलेलं लक्षात ठेवा. एक मार्क्स साठी विचारलं वाय सोडियम ऍसिटेट इज अ बेसिक इन नेचर. एवढं रिएक्शन दाखवायचं, या ठिकाणी 3 रिएक्शन दाखवायचं, लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण पाहूया. या ठिकाणी वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस झालं, लक्षात ठेवा. आता वीक ऍसिड आणि वीक बेस पाहूया. वीक ऍसिड आणि वीक बेस पाहूया. या ठिकाणी ते कसं असतं पहा. वीक ऍसिड अँड वीक बेस. सपोज कन्सिडर हिअर, लेट अस कन्सिडर BA इज अ सॉल्ट ऑफ, BA हा सॉल्ट आहे, तो कशाचा आहे, वीक ऍसिड सॉल्ट. वीक ऍसिड आणि वीक बेसचा आहे, लक्षात ठेवा. हा वॉटरशी कंबाईन झाला या ठिकाणी तर काय तयार होईल, वीक ऍसिड आणि वीक बेस तयार होईल. वीक ऍसिड आणि वीक बेस. वीक ऍसिड म्हणजे काय ना HA, हा वीक ऍसिड आहे, लक्षात ठेवा. प्लस बेस म्हणजे काय ना B आणि OH येणार, लक्षात ठेवा. BOH. एक हायड्रोजन H ला दिला, HA तयार झाला. मग राहिला ऑक्सिजन आणि हायड्रोजन, तो B ला दिला, BOH तयार झाला. हा वीक बेस आहे, लक्षात ठेवा. वीक बेस. तर आयनिक फॉर्म दाखवायचं आहे रिएक्शनचं. आयनिक फॉर्म B प्लस, हे सॉल्ट आहे त्याचं डिस्युशन कंप्लीट. B प्लस A मायनस प्लस H2O घेऊस. हे दोन्ही पण वीक आहे, त्याचं आयनायझेशन कंप्लीट दाखवता येत नाही, लक्षात ठेवा आपल्याला. हे HA वीक ऍसिड प्लस BOH. ठीक आहे. मग या ठिकाणी ऍसिडिक याचं जर का सोल्युशनचं नेचर आपल्याला पाहायचं असेल तर कसं पाहणार आपण, रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऍसिड आणि बेस. रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऍसिड आणि बेस म्हणजे काय, ऍसिडचं K, डिसोसिएशन कॉस्ट ऑफ ऍसिड आणि डिसोसिएशन कॉस्ट ऑफ बेस, यावरनं यांच्या व्हॅल्यूजवरनं आपण हा सॉल्टचं सोल्युशन आयदर ऍसिडिक आहे का बेसिक आहे आपण सांगू शकतो, लक्षात ठेवा. तर यांचं रिलेटिव्ह व्हॅल्यू पाहायचं आहे आपल्याला, लक्षात ठेवा. K आणि KBचं किती रिलेटिव्ह व्हॅल्यू आहे त्याच्यावरनं तो ऍसिड स्ट्रॉंग आहे का, तो ऍसिड आहे का बेस आपण ठरवू शकतो, लक्षात ठेवा. फर्स्ट एक एक्झाम्पल बघूया. अमोनियम फ्लोराईड NH4F ॲक्वियस प्लस हा वॉटरशी रिॲक्ट झाला, लक्षात ठेवा. तर आपल्याला काय होईल, NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड तयार होईल. एक हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन घेतला, लक्षात ठेवा. NH4OH काय घेतला, एक ऑक्सिजन आणि एक हायड्रोजन घेतला, इथे अटॅच केलं, NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड तयार झाला, लक्षात ठेवा. मग एक हायड्रोजन राहिले, त्या फ्लोरिनला द्या, लक्षात ठेवा. तो काय होईल, HF हायड्रोजन फ्लोराईड. हा एक ऍसिड आहे, हा ऍसिड आहे, हा बेस आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी हा जो HF आहे त्याची जी व्हॅल्यू आहे या ठिकाणी K, डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू जी आहे ते 7.2 × 10⁻⁴ आहे, लक्षात ठेवा. कॉन्स्टंट व्हॅल्यू तिची K ऑफ HF. HFचं जे K व्हॅल्यू आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ K HF जे आहे ऍसिडची जी व्हॅल्यू आहे ते 7.2 × 10⁻⁴ आहे, लक्षात ठेवा. आणि अमोनियम हायड्रॉक्साईड हा NH4OH ह्याची जी व्हॅल्यू आहे, KBची व्हॅल्यू आहे ती किती आहे, 1.5 × 1.8 × 10⁻⁵ आहे, लक्षात ठेवा. 1.8 × 10⁻⁵ आहे. तर ही व्हॅल्यू लहान आहे, ही व्हॅल्यू मोठी आहे ना. 7.2 × 10⁴ ही व्हॅल्यू मोठी आहे आणि केबीची व्हॅल्यू काय लहान आहे. तर मग काय या ठिकाणी K ग्रेटर दॅन KB आलं. K ची व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त आहे, दॅन KB. K ची व्हॅल्यू जास्त म्हणजे काय, हायड्रोजन जास्त आहे म्हणजे काय, H3O पॉझिटिव्ह हे मोर आहे, लक्षात ठेवा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O हे जास्त आहे, लक्षात. कोणापेक्षा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH म्हणजेच KB पेक्षा जास्त आहे. द सोल्युशन ऑफ NH4F इज acidic in nature after the hydrolysis. Here's the explanation, लक्षात ठेवा. Ammonium fluoride is acidic in nature. Ammonium fluoride is salt of weak acid and weak acid and weak base, लक्षात ठेवा. बट ह्याची जे सोल्युशन ऑफ सोल्युशनचं जे नेचर आहे ते डिपेंड करतं डिसोसिएशन कॉस्ट ऑफ ऍसिड आणि बेसवरती, ह्यांच्या व्हॅल्यूवरती डिपेंड असतं, लक्षात. म्हणजेच काय, रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऍसिड आणि बेस ह्यांच्यावरून आपण सांगू शकतो तो सॉल्ट जो आहे तो ऍसिडिक नेचर आहे का बेसिक नेचर आहे, हे या प्रमाणात दाखवलं, लक्षात ठेवा. HF हा ऍसिड आहे, त्याची K ची जी व्हॅल्यू आहे ते 7.2 × 10⁻⁴ आहे.
NH4OH हा बेस आहे, त्याचं डिस्ट्रिब्युशन कॉन्स्टंट आहे Kb, त्याची व्हॅल्यू 1.8 × 10⁻⁵ लक्षात ठेवा. ती व्हॅल्यू कमी आहे, ही व्हॅल्यू जास्त आहे. मग Ka ग्रेटर दॅन Kb म्हणजे काय? Ka म्हणजे ऍसिडिक, मग ऍसिडिक म्हणजे हायड्रोजन, म्हणजे हायड्रोनियम आयन हा जास्त आहे OH पेक्षा, म्हणजे Kb पेक्षा. सो NH4F इज अ ऍसिडिक इन नेचर आफ्टर हायड्रोलायसिस रिएक्शन. नाउ नेक्स्ट या ठिकाणी आपण एक पॉईंट पाहायचा लक्षात ठेवा. अमोनियम सायनाइड, अमोनियम सायनाइड हा ऍसिडिक आहे का बेसिक नेचरमध्ये पाहायचा लक्षात ठेवा. आपण काय पाहिलं, अमोनियम फ्लोराईड हा ऍसिडिक नेचर आहे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी अमोनियम सायनाइड हा बेसिक नेचर आहे लक्षात ठेवा. NH4CN. So ammonium cyanide plus H2O gives here NH4 positive plus या ठिकाणी NH4OH, एक हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन घ्यायचं लक्षात ठेवा. एक हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन, NH4OH. ठीक आहे. आणि मग एक हायड्रोजन राहिला ना, हा CN ला दिला, तो काय झाला HCN. HCN पण वीक आहे आणि NH4 पण वीक आहे, दोन्ही पण वीक आहेत. पण त्याची जी व्हॅल्यू K आणि Kb त्याच्यावरनं ठरवायचं असतं लक्षात ठेवा. हे NH4OH ची जी व्हॅल्यू आहे या ठिकाणी 1.5 1.8 × 10 1.8 × 10⁻⁵ लक्षात ठेवा. आणि HCN ची जी व्हॅल्यू आहे, ऍसिडची जी व्हॅल्यू आहे ते 4 × 10⁻10 लक्षात ठेवा. ही व्हॅल्यू मोठी आहे, म्हणजे Kb ची व्हॅल्यू जास्त आहे दॅन Kb पेक्षा. लक्षात ठेवा, Kb ची व्हॅल्यू जास्त आहे दॅन Ka पेक्षा. म्हणजेच Kb जास्त म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- जास्त आहे कोणापेक्षा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन म्हणजेच हायड्रोजन आयन पेक्षा जास्त आहे लक्षात ठेवा. दॅट्स वाय अमोनियम सायनाइड इज अ बेसिक नेचर. अमोनियम सायनाइड हे बेसिक नेचर का आहे, कारण जे Kb ची व्हॅल्यू आहे ती जास्त आहे लक्षात ठेवा दॅन दॅट ऑफ द Ka व्हॅल्यू. दॅट्स वाय here ammonium cyanide is a बेसिक इन नेचर. अमोनियम सायनाइड इज अ बेसिक इन नेचर. या ठिकाणी हा आहे. आणि लास्ट त्यामध्ये सांगायचं तर सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस म्हणजे काय, आपण पहिल्यांदा काय पाहिलं, Ka ग्रेटर दॅन Kb बघितलं, मग काय बघितलं, Kb ग्रेटर दॅन Ka पाहिलं. आता Ka इज इक्वल टू Kb पाहूया. फार हा एक सॉल्ट आहे लक्षात ठेवा. तर सॉल्टचं एक्झाम्पल घ्या, अमोनियम ऍसिड. अमोनियम ऍसिडचा फॉर्म्युला काय, CH3COONH4. CH3COONH4 हा ॲक्वियस प्लस हे वॉटर घेतलं, रिॲक्शन केलं तर अमोनियम ऍसिड इट इज अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड, ऍसिडिक ऍसिड. ह्याच्याशी रिॲक्शन झालं, एक हायड्रोजन घेतला, H2 मधला एक हायड्रोजन ऑक्सिजन अटॅच केला, CH3COOH ऍसिडिक ऍसिड तयार झाला. मग NH4 एक ऑक्सिजन आणि हायड्रोजन आले, तो NH4 ला दिलं, हा NH4OH तयार झाला लक्षात ठेवा. ह्या दोघांची व्हॅल्यू एकच आहे लक्षात ठेवा. हे ह्या K ची जी व्हॅल्यू आहे, याची ऍसिडिक ऍसिडची K ची व्हॅल्यू आहे 1.8 × 10⁻⁵ आणि याची सुद्धा व्हॅल्यू किती आहे, Kb ची हे 1.8 × 10⁻⁵ लक्षात ठेवा. हा Kb दोघांची व्हॅल्यू सेम आहे. तर हे अमोनियम ऍसिड इट इज अ न्यूट्रल इन नेचर लक्षात ठेवा. अमोनियम ऍसिड कसं आहे, न्यूट्रल इन नेचर मध्ये आहे. ठीक आहे. तर हे टाइप्स ऑफ सॉल्ट, हे हायड्रोलायसिसचं कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर झालं लक्षात ठेवा. सर आपण पुढच्या वेळेला नेक्स्ट पॉईंट पाहूया या ठिकाणी. ओके.